श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने मी माझ्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे. तर आज आहे श्री दुर्गा सप्तशती. दुर्गा सप्तशती दिव्य ग्रंथाविषयी थोडंसं काही सांगणार आहे. भगवंतीने मधु, कैठब, महिषासूर, धूम्रलोचन, चंडमुंड, शुंभ राक्षसांचा वध केला व विश्रांतीसाठी सप्तशृंगी गडावर आली. सप्तशृंगी गडावर समोर मार्कंडे पर्वत आहे. त्या पर्वतावर मार्कंड ऋषी राहत होते. मार्कंड ऋषींना समजलं भगवती युद्ध करून सप्तशृंगी गडावर विश्रांतीसाठी आली आहे. मार्कंड ऋषी धावत भगवंतीच्या दर्शनासाठी सप्तशृंगी गडावर आले व भगवंतीचे दर्शन घेतले व भगवंतीची विचारपूस केली व भगवंतीला प्रार्थना केली की हे माते, तू मधु, कैठब, महिषासूर, धूम्रलोचन, चंडमुंड, शुंभ निशुंभ महिषासूर राक्षसांचा वध केला आहेस, तर ती कथा पूर्णपैकी मला सांग. आणि त्या दरम्यान घडलेली सगळी घटना देवींनी मार्कंड ऋषीला सांगितली. मार्कंड ऋषींना खूप आनंद झाला व ते भगवतीचे दर्शन घेऊन मार्कंडे पर्वतावर निघून गेले. त्यानंतर मार्कंड ऋषींनी देवीच्या विविध रूपाबद्दल वर्तन केले, स्तुती केली, मंत्र लिहिले, महात्म्य लिहिले व युद्धातील प्रसंगही याचीही यथासांग सांगड घालून एक दिव्य असा शक्तिशाली ग्रंथ निर्माण केला. तो ग्रंथ म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथ. श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ पूर्ण झाल्यावर मार्कंड ऋषींनी भगवतीला ग्रंथ श्रवण करण्यासाठी विनंती केली व त्यानंतर तो ग्रंथ भगवंतीने समोर वाचून दाखवला. त्यावेळेस भगवंतीने थोडीशी मान खाली झुकवली आहे आणि कान देऊन ग्रंथ श्रवण केले. आज तागायत आई भगवंतीची मान थोडीशी झुकलेली आहे. तुम्ही पण कधी दुर्गा सप्तशृंगी गडावर गेला असाल तर तुम्ही पण बघू शकता की आई सप्तशतीची थोडी मान असं खाली वाकलेली आहेच. आई भगवतीने वरदान दिले, जो भाविक दुर्गा सप्तशती ग्रंथाचे शुद्ध अंतकरणाने प्रसन्न मनन चिंतन पठण करेल त्याचे सर्व प्रकारचे दुःख, दारिद्र्य, अरिष्ट निवारण होतील. इच्छा यथासांग जोडीदार मिळेल, घरात अखंड लक्ष्मी नांदेल, नोकरी, व्यवसाय, यश मिळेल, भूत प्रेत पिशाची बाधा निवारण होतील, सर्व प्रकारच्या ऐहिक व प्राथमिक सुखांचा लाभ होईल व चारी पुरुषार्थ प्राप्त होतील, असा आशीर्वाद देवीने आपल्या भगवंतासाठी दिला आहे. आता मी तुम्हाला दुर्गा सप्तशती वाचण्याचे फायदे सांगणार आहे. मानसिक शांती. दुर्गा सप्तशतीचे वाचन केल्याने मन शांत होते आणि नकारात्मक विचार कमी होतात. तसेच दुर्गा सप्तशती वाचल्यानंतर आत्मिक उन्नती. या पठणाने आत्म्याला शुद्धता प्राप्त होते आणि परमात्म्याशी संबंध दृढ होतात. एकाग्रता वाढते. नियमित वाचण्याने ध्येय आणि एकाग्रता वाढते. रोग आणि दुःखाचा नाश. दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने रोग आणि दुःखाचा नाश होतो अशी मान्यता आहे. सृष्टीतील शक्ती प्राप्त होते. दुर्गा सप्तशतीमध्ये शक्ती प्राप्त करण्याचे आणि वापरण्याचे शस्त्र आहे असे म्हटले जाते. समृद्धी आणि यश. जे लोक भक्तिभावाने दुर्गा सप्तशतीचे जप करतात त्यांना समृद्धी आणि यश प्राप्ती होते. देवीचा आशीर्वाद. दुर्गा सप्तशतीचे वाचन केल्याने देवीचे आशीर्वाद प्राप्त होतात, ज्यामुळे जीवनातील अनेक अडचणी आपल्या आयुष्यातील कमी होतात. अनेक विघ्न आहेत ते विघ्न दूर होतात. जसं की दुर्गा सप्तशतीच्या पठण केल्याने मार्गातील अडथळे आणि विघ्न दूर होतात. नवरात्रातील विशेष फलदायी. दुर्गा सप्तशती पठण केल्याने मार्गातील अडथळे आणि विघ्न दूर होतात अशी मान्यता आहे. नवरात्रीमध्ये विशेष म्हणजे दुर्गा सप्तशती पठण करणे विशेष शुभ मानले जाते. आर्थिक समस्या दूर होतात. दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने अनेक समस्या दूर होतात. केलेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.